कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचं अंदाजपत्रक आज सादर झालं। महापालिकेच्या 55 प्राथमिक शाळांमध्ये 10,778 विद्यार्थी शिक्षण घेत असून 22 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत। आता आणखी 3 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले जातील। त्याशिवाय स्मार्ट हॅपी ई क्लास, रोबोटिक लॅब, एआय प्रशिक्षण, ऑलिम्पियाड स्कूल यासह राजर्षी छत्रपती शाहू समृद्धी शाळा अभियान राबवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त किरणकुमार धनवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचं अंदाजपत्रक आज उपायुक्त किरणकुमार धनवडे यांनी आयुक्तांना सादर केलं। 108,88,00,000 रुपयांचं जमेचं हे अंदाजपत्रक आहे। महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृह, बोलक्या भिंती, बाल वाचनालयाची सुविधा निर्माण केली जाईल। 55 शाळांमध्ये यापूर्वी संगणक सुविधा उपलब्ध असून नव्या शैक्षणिक वर्षात आणखी 25 संगणक पुरवण्यात येतील। शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढावा यासाठी शालेय सराव परीक्षा घेतली जाईल। तर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवली जाणार आहे। त्यासाठी 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे। याशिवाय महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत। रोबोटिक क्लाससाठी 20 लाखांची तरतूद, शहरस्तरीय विशेष बाल सुविधा केंद्रासाठी 3 लाखांची तरतूद, इंग्रजी विषयाची भीती कमी करण्यासाठी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी 3 लाखांची तरतूद, राजर्षी शाहू समृद्ध शाळा अभियानासाठी 4 लाखांची तरतूद, महापालिकेच्या 2 शाळांना मॉडेल स्कूल बनवण्यासाठी 25 लाख रुपये, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमता वाढवण्यासाठी स्मार्ट हॅपी ई क्लास सुरू करण्यासाठी 20 लाख रुपये, विविध कलागुणांना वाव देण्यासाठी 60 विद्यार्थ्यांचा बालवाद्य वृंद तयार करण्यासाठी 3 लाखांची तरतूद, ई लर्निंग आणि सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करण्यासाठी 5 लाख रुपये, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी 2 लाखांची तरतूद। महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करून अबॅकस आणि एआयचं प्रशिक्षण दिलं जाईल। तसंच शिक्षक प्रशिक्षणाचं केंद्र सुसज्ज करण्यासाठी 6 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्रीडा प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्य खरेदीसाठी 15 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांना जुदो, कराटे, लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं जाईल। महापालिकेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दर्जेदार शिक्षणावर भर दिल्यानं शाळांची पटसंख्या वाढत असल्याचं उपायुक्त किरणकुमार धनवडे आणि प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी सांगितलं।